नमस्कार, मी ऋतुजा. या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकितं, पृथ्वी तलावरती येणारी संकटं, परकीय शत्रूंपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज घेणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकितांकडे शेतकऱ्यांचं आणि राजकीय नेत्यांचं लक्ष लागलेलं असतं. अशातच नुकताच झालेल्या पहलगाममधल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान विरोधात कठोर कारवाईची सुद्धा मागणी जोर धरतीये आणि त्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर भेंडवळच्या घट मांडणीच्या अंदाजाला सुद्धा मोठं महत्त्व प्राप्त झालंय. युद्ध होणार की नाही हे सुद्धा या भेंडवळच्या घट मांडणीमध्ये जाहीर करण्यात आलंय. जी राज्याची परिस्थिती, देशाची परिस्थिती ही जी आहे, करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पुरी विस्कटलेली राहील. तसंच राज्याची जी परिस्थिती आहे तर गादी नाही आहे. जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही, राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे. आज गेल्या 45 वर्षापासून मी हे बाकीत सांगतो, पाहतो मांडणं, पण गादी नाही असा म्हणजे कधीतरी असं घडलं नाही. राजा नाही असं घडलं, पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही. त्यामुळे त्या गादीविषयी फारसं असं सांगता येत नाही, परंतु थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या आता ते अंदाजाप्रमाणे असं सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. पुरी गायब आहे. पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट, नैसर्गिक संकट येऊ शकते. तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते. पृथ्वीचा भाग काही आपला जाऊ शकतो का? देशाचा भाग इतर राज्य नाही, देशाचा भागाचं नाही सांगता येत. त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात. तर युद्ध आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खातं आहे ते ठीक आहे, त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते. परंतु जर झालंच तर मात्र महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल. पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे. पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पृथ्वीचा नाश होणे. तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं.